बातमी आहे पुण्यामधून। शिवाजीनगर एसटी स्थानकामध्ये प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळाला। सकाळी 6:30 वाजता निघणारी बस अजूनही न आल्याने प्रवासी संतप्त झाले। छत्रपती संभाजीनगरला निघणारी बस अद्यापही नाही। रिझर्वेशन करूनही प्रवाशांची तारांबळ उडाली। ऐन दिवाळीमध्ये गावासाठी निघालेले 40 प्रवासी अडकून पडलेत। सकाळी 6:30 वाजता शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर बस निघणारी बस या ठिकाणी आलेली नसल्याने प्रवासी संतप्त झालेत। रिझर्वेशन करूनही प्रवाशांना बस मिळत नाहीये। तब्बल 40 प्रवासी अडकून पडल्याची माहिती। ऐन दिवाळीत गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची तारांबळ उडालेली आहे। एसटी प्रशासनाकडून आता प्रवाशांना सहकार्य केलं जात नसल्याचाही आरोप होत आहे। सकाळी 6:30 वाजता निघणारी बस अजूनही न मिळाल्याने या ठिकाणी प्रवासी संतप्त झालेले आहेत। शिवाजीनगर एसटी स्थानकात प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळतोय। रिझर्वेशन करूनही प्रवाशांची तारांबळ। ऐन दिवाळीत गावासाठी निघालेले 40 प्रवासी अडकून पडले आहेत। शिवाजीनगर एसटी स्थानकातील आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी प्रवासी आक्रमक झालेले पाहायला मिळतात, संताप व्यक्त करतात। सकाळी 6:30 वाजता निघणारी बस अजूनही न आल्याने या ठिकाणी प्रवासी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरला निघणारी बस अद्यापही आलेली नाही। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? खरं तर पहाटे 6:30 वाजता शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगरला जाणारी एसटी बस आहे। ज्या एसटी बसमध्ये जवळपास 40 प्रवाशांनी रिझर्वेशन केलेलं आहे। असं असताना सुद्धा ती एसटी बस आहे ती अजूनही आलेली नाहीये। मात्र त्यानंतर 2 एसटी बस या संभाजीनगरला जाणाऱ्या होत्या, त्या देखील आलेल्या होत्या, पण त्या बसमध्ये मात्र या प्रवाशांना कंडक्टरने चढून दिलेलं नाहीये आणि त्यामुळे रिझर्वेशन करूनही फायदा काय असा सवाल आहे तो प्रवाशांनी उपस्थित केलेला आहे। ऐन दिवाळीमध्ये गावी जाण्यासाठी प्रवासी हे निघालेले आहेत। असं असताना एसटी प्रशासनाकडून मात्र त्यांना सहकार्य केलं जात नाहीये असा आरोप आहे। अजूनही हे सगळे प्रवासी शिवाजीनगर एसटी स्थानकामध्ये अडकून पडलेले आहेत आणि पहाटे 6:30 वाजता असणारी एसटी बस आहे ती अजूनही वेळेत आल्यामुळे मात्र प्रवाशांचा संताप आलेला आहे। हे सगळ्या प्रवाशांनी खरं तर रिझर्वेशन केलेलं आहे। रिझर्वेशन केल्यानंतर प्रायोरिटीने त्यांना बस उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचं काम आहे। मात्र असं अजूनही सध्या ही परिस्थिती अशी आहे की अजूनही या प्रवाशांना एसटी मिळालेली नाही आणि त्यामुळे एसटी जे चालक आहेत त्यांच्यावर संताप व्यक्त केला जाते। तसेच तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे। लवकरात लवकर एसटी उपलब्ध करून द्या अशी मागणी या प्रवाशांकडून केली जाते। 1-2 नव्हे तर तब्बल 40 प्रवासी आहेत ते सध्या या शिवाजीनगर एसटी स्थानकामध्ये अडकून पडलेले आहेत आणि एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दिवाळी निमित्त गावी जाण्यासाठी सध्या आपण पाहतोय की एसटी स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होतीये। असं असताना मात्र एसटी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचा गोंधळ आहे तो सध्या शिवाजीनगर एसटी स्थानकामध्ये उडालेला आहे। जी अमोल, रिझर्वेशन प्रणाली आता ठप्प झाले त्यामुळे कुठेतरी हा गोंधळ निर्माण झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी आता हा संताप व्यक्त केला जातोय का? ऑलरेडी या सगळ्यांनी रिझर्वेशन करून ठेवलेले आहेत। 40 जणांचं बुकिंग असताना त्यांना नियोजित वेळेची जी बस आहे ती येणं अपेक्षित आहे। असं असताना सुद्धा जवळपास आता 2.5 ते 3 तास होऊन गेलेले आहेत तरी सुद्धा दुसरी पर्यायी बस आहे ती यांना उपलब्ध करून दिली जात नाहीये आणि ज्या बाकीच्या बसेस त्या मार्गावरून छत्रपती संभाजीनगरला जाणार आहेत तिथे सुद्धा या प्रवाशांना ऍडजस्ट करून दिलं जात नाही असा प्रवाशांचा आरोप आहे आणि त्यामुळेच प्रवासी सध्या या एसटी स्थानकामध्ये गोंधळ घालतायत। जी अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।